जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल या केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या योजनेचा भाग म्हणून भंडारा तालुक्यातील सिंगोरी कोकणागड चांदोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिंगोरी गावात सदर योजना राबविण्यात आली होती। मात्र 30 मार्च 2023ला गावात काम सुरू झाले होते आणि 30 मार्च 2024ला काम पूर्ण झाले। या योजनेच्या फलकावर नमूद केले आहे। मात्र आज तारखेला सिंगोरी गाव पाण्यासाठी धडपडत आहे। गावात जे पाणी पुरवठा साधन आहे त्याला उन्हाळ्यात पिवळसर पाणी येते, तर आम्ही पाणी कोणते प्यावे असे गावकऱ्यांनी म्हटले आहे। पाण्याची टाकी निर्माण झाली, टाकीपासून लोकांच्या घरापर्यंत पाईपलाईन आली आहे, मात्र नळ कनेक्शन आजपर्यंत लोकांना मिळाले नाही। त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते। याकडे मात्र शासन प्रशासन लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शासनाचे लाखो रुपयांची गुंतवणूक ही कुचकामी दिसते आहे। याकडे संबंधित अधिकारी आणि विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, नाहीतर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन आणि उपोषणाचा इशारा दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान दिला आहे। तसेच कोणत्याही प्रकारचा कर देणार नाही असे गावकरी बोलत आहेत। तर सदर ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेत कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा आणि अंमलबजावणी सहाय्य करण्यासाठी वापकोस लिमिटेड असल्याचे नमूद आहे। या संदर्भात सदर गट ग्रामपंचायतच्या सरपंच मेघा उईके यांच्याशी संपर्क साधला असता पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासंबंधी वेळोवेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला, तसेच भेटून समस्या मांडली। अनेक वेळा कंत्राटदारांना भ्रमणध्वनीवरूनही संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत आणि गावकऱ्यांनी या समस्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्या आंदोलनाला माझाही पाठिंबा आहे असेही सरपंच मेघा उईके यांनी सांगितले आहे। नाव सांगा ना। माझे पूर्ण नाव सौ पार्वता श्रीकृष्ण नान्ने, मुक्काम सिंगोरी। आम्हाला पाण्याची टंचाई आहे सर, पाणी मिळत नाही। खूप बोरवेल हलवतून तरी पाणी भेटतच नाही। हा ढोला आणि 12 महिन्यापासून बांधकाम झालं ढोल्याचं, तर पाणी अजूनही पर्यंत नळ योजना केला पण पाण्याची काही सोय नाही केला। पाईपलाईन आणि आली आमच्या घरापर्यंत पण अजूनपर्यंत चालू झाली नाही। तर आम्हाला पाण्याची गरजच आहे। खूप अडचण आहे ना, आम्हाला मजुरी सोडू पाणी आणायला जावं लागते दूर। हातपंपाचा पाणी दूषित येते, म्हणजे हलवतानाच त्रास पडते, पाणी अजूनपर्यंत वर येत नाही। हे योजना जर चालू नाही केला तर आम्ही रस्ता रोक आंदोलन करू।